नमस्कार मित्रांनो, मी ग्रामपंचायत ऑपरेटर मित्र हो. आपण या देशामध्ये आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये ऑनलाईन कामं करून डिजिटल माहिती सरकारपर्यंत पोहोचवतो आहेत आणि आपण गाव लेवलच्या सर्व शेतकऱ्यांना आपण त्यांचं फार्मर आय डी असेल, KYC असेल, ग्रामपंचायतचे कामं असतील, आपण सगळे कामं लोकांचे करतो आहोत. नाही, आज या भारतामध्ये होळी हा एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो आहे आणि या सणामध्ये ज्या ग्रामपंचायतचे जे संगणक परिचालक आहेत त्यांना 6 महिन्यापासून मानधन मिळालेलं नाही. काही असे संगणक परिचालक आहे की त्यांना सुरुवातीपासून मानधन मिळालेला नाही. तरी आपल्या या महाराष्ट्रामध्ये जर आमची सरकार जरी एवढी सुजलाम सुफलाम सरकार आहे आणि व्यवस्थितरित्या प्रसिद्ध अशी भारतामध्ये प्रथम महाराष्ट्र राज्य असेल आणि त्या राज्यामध्ये जे ग्रामपंचायतमध्ये काम करणारे संगणक परिचालक 6 महिन्यापासून विना मानधन असतील आणि त्यांची परिवार आणि त्यांच्या बायका, त्यांची मुलं कशा पद्धतीनं पोट भरत असतील याकडे जर या महाराष्ट्रातील राजकारण्यांचे, आमदारांचे, मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं आणि जे वरिष्ठ अधिकारी असतील, RGCचे असतील, CO असतील, BDO असतील, या लोकांना आमच्याबद्दल थोडीशी जाणीव नसेल तर या महाराष्ट्राला सर्वात प्रथम क्रमांक असणारा महाराष्ट्र झाला कसा, ही आज आमच्या पुढे शोकांतिका आहे. मित्रो, आज आम्ही 6 महिने झाले तरी आम्हाला 1 रुपया या ग्रामपंचायतमधून मानधन मिळालेला नाही. या ग्रामपंचायतमधून 12 महिन्याचं मानधन आम्ही आपले सरकार सेवा केंद्रावर पोहोचवलेलं आहे. तरी आम्हाला पैसे मिळत नसतील तर आम्ही कशा पद्धतीनं जगावं, आपल्या मुलांना कसं जगवावं, आपल्या पत्नीला कसं जगवावं आणि कशा पद्धतीनं आम्हाला 6 महिने कोण उधारी देणार, ही शोकांतिका या महाराष्ट्रामध्ये आहे. मित्रो, हा माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या जे आमच्याकडे डोळा झाकून बघत आहेत, आमच्याकडे त्यांची कीव नाही अशा मुख्यमंत्री, आमदारांपर्यंत पोहोचू द्या. आणि ह्याच्या होळीसारख्या सणाला जर आम्हाला मानधन मिळत नसेल तर आमची काय अवस्था आहे ही जाणीव या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल आणि RGCचे जे वरिष्ठ अधिकारी असतील, CO असेल, BDO असेल, या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि आम्हाला होळीच्या आधी मानधन द्या. अन्यथा येणाऱ्या काळात आम्हाला उग्र आंदोलन करण्याची गरज पडू देऊ नका. साथियो, सरकारच्या विरोधात गेल्यानंतर सरकारच आम्हाला आतंकवादी, नक्षलवादी घोषित करतोय आणि आम्हाला विनाकारण कायद्याच्या बंधनात टाकून आमच्यावर कारवाई केली जाते. मग आम्ही करावं का? जर आम्ही शासनाच्या अधीन राहून कामं करायला लागलो तर शासन आम्हाला वेळेवर मानधन देत नाही, आमच्याकडे बघत नाही. मग आम्ही युवकांनी काय केलं पाहिजे? यासाठी सर्व मित्रांना हा व्हिडिओ सरकारच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचू द्या आणि सर्वांनी येणाऱ्या काळात जर आमचं आंदोलन मानधन झालं नाही तर मोठ्या प्रमाणात आपण या सरकारच्या विरोधात गेल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. ही अवस्था आज आमची झालेली आहे. धन्यवाद. जय संविधान, जय भारत.